जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते मयुरी हर्षल अँड ट्विन्स विद्या माझ्या चॅनलवर. आज मी काही नवीन काहीतरी घेऊन आलेली आहे, कारण आता जो येणार आहे तो आहे गुढीपाडवा. आणि गुढीपाडव्यासाठी कोणती साडी घालायची किंवा कोणत्या साडीवर कसं काय हेअरस्टाईल येते करायची, कसं मेकअप करायचं याची छोटीशी अशी माहिती मी आज तुमच्यासमोर इथे घेऊन आलेली आहे. तर माझं जे एक छोटंसं साड्यांचं कलेक्शन आहे, छोटं नाही म्हणता येईल, बरंचसं झालेलं आहे आता साड्या घेऊन. तर तुमच्यासोबत आज ते शेअर करणार आहे. तुम्हाला यापैकी कोणती साडी आवडली, कारण आज तर मी असं काही खूप नव्हत्या आणल्या, पण इथे मी आज 4 ते 5 साड्या इथे काढून ठेवलेल्या आहे. आणि गुढीपाडव्याला शोभेल अशाच साड्या आहे, कारण आपलं मराठी नवीन वर्ष आहे. मराठी नवीन वर्षामध्ये असंच काहीतरी कलेक्शन आपल्याकडे असायलाच पाहिजे. नवीन तर आपण प्रत्येक सणाला नवीन नाही घेत, म्हणजे मी तरी नाही घेत, बाकी तुम्ही घेत असाल, तर मी प्रत्येक सणाला नाही घेत. मी दिवाळीला असं घेते, कारण नवीनसुद्धा पॅटर्न आलेलं असतं आणि मग आवडलं तर घेते. तर मी काही तुमच्यासमोर आज शेअर करणार आहे. तर आज ज्या मी तुम्हाला साड्या इथे दाखवणार आहेत त्या गुढीपाडव्याला किंवा अशा आपलं पारंपरिक जे आपलं लूक असतं ना, त्याने खूप असं खुलूनसुद्धा दिसतं. आणि साड्यासुद्धा अशा अफोर्डेड रेंजमध्येच आहे, अशा काही खूप जास्त महाग नाही आहे. तर ही जी माझी पहिली साडी मी तुम्हाला दाखवणार आहे, ही आहे अशी नेव्ही ब्लू कलरची साडी. खूप छान आहे. आणि आता बघा, ही मी माझ्या लग्नामध्येच घेतलेली होती. लग्नामध्ये म्हणजे सत्यनारायणच्या पूजेला घालायला ही मी साडी घेतलेली होती, कारण त्या दिवशी मी ते हे नव्हती घालणार. तसं तर आपल्या याच्यामध्ये शालू, म्हणजे आता आमच्या मराठी याच्यामध्ये आम्ही शालू इथे घालतो, तर घालतात. तर बघा, ही साडी खूप छान आहे आणि दिसते पण खूप सुंदर घातल्यानंतर. तर याचा फोटो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो सुद्धा मी तिथे देते आहे. हे बघा, ही अशी काही याचं असं लूक दिसतं. आणि बघा, ही साडी अशी काहीतरी आहे. आणि याचा जो पदर आहे, या साडीचा पदर असा ह्या कलरमध्ये याचा असा पदरसुद्धा येतो. बघा, अशी खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि खरंच खूप सुंदर साडी दिसते. आणि जर तुम्हाला याचं लूक पाहायचं असेल तर हे बघा लूक, म्हणजे असं तुम्ही अशी तयारीसुद्धा केली ना तर खूप छान दिसते. बघा, आणि यावर जी हे आलेली आहे ना, बघा किती सुंदर आहे. आणि हे मोर येतो पण खूप छान आलेली आहे यावर जी आलेली आहे. म्हणजे मला तरी ही साडी खूप आवडते. आणि ही साडी मी 2019ला घेतलेली होती. 2019ला मला ही साडी पडलेली होती 5,500ला. आणि मी अमरावतीमधून घेतलेली होती, कारण माझं माहेर अमरावतीचं आहे. आणि मी जास्तीत जास्त खरेदी म्हणजे अमरावतीला खूप छान असं मार्केटसुद्धा आहे कपड्यांचं, आणि मला आवडतं अमरावतीचे कपडे जे आहे ना ते. म्हणजे पुण्याचे पण चांगले आहे, अकोल्याचे पण चांगले आहे. आता बरेच जण मला म्हणणार तू इथून नाही घेत का, तिथून नाही घेत का. नाही, चांगलं आहे. पण जास्तीत जास्त आपल्याला माहिती असतं की आपण जिथे राहतो तिथे आपल्याला शॉप माहिती असतात. आपल्याला हे माहिती असतं की हां, इथे लग्नाची साडी म्हणा किंवा हे कपडे इथे चांगले मिळतात. तर मला ही साडी अशी अशी काहीतरी दिसते आणि खरंच खूप सुंदर आहे ही साडी. तुम्हाला ही साडी कशी वाटली, याचा नेव्ही ब्लू कलर कसा वाटला तो सुद्धा मला नक्की सांगायला. आता आपण जाऊया माझ्या सेकंड साडीकडे. ही जी आहे ही माझी आहे सेकंड साडी. ही मला सेकंड साडी यांनी, म्हणजे ही माझ्या सासरी घेतलेली साडी होती. मला ही पहिल्या दिवाळीला घेतलेली साडी आहे. बघा, कलेक्शन खूप छान आहे. आणि ही साडी पुण्यामधून घेतलेली आहे मी, पण खूप सुंदर आहे. आणि याचे जे काठं येते होते ना, खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर. बघा, आणि याचा जो पदर आहे तो पदर असा येतो, म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये सहसा मी घेते. आणि ही मोठी बॉर्डर तेव्हा खूप जास्त चालत होती, कारण खाली जर तुम्ही मोठी बॉर्डर घेतली ना तर साडी पण खूप उठून दिसते. आणि जे ब्लाऊज असतं ते सुद्धा खूप छान दिसतं. तर यामध्ये सुद्धा मोरच आहेत. बघा, असा खूप छान असा पदर होता या साडीचा सुद्धा. आणि यावर पण असं पाहिलं ना तर मोरच आहे पैठणीमध्ये. ही साडी मी घेतलेली होती मूळचंद मिलमधून, जे आपल्या लक्ष्मी रोडला आहे, दगडूशेठ हलवाईच्या तिथलं. आणि याची प्राईस मला तेव्हा पडलेली होती 3,500 रुपये. पण साडी खूप छान आहे. म्हणजे आपण असं अकेजनली म्हणा लग्नामध्ये, आणि माझं तर पहिली दिवाळी होती त्यामुळे म्हणजे मी छान अशी घेतलेली होती. आणि याचं घातल्यानंतर आपण ज्याला म्हणतो ना, असा धूप छाव कलर आहे. म्हणजे आपण याचा कलर असा एक्झॅक्ट हे नाही करू शकत की हा नेव्ही ब्लू आहे की पिकॉक कलर आहे. धूप छाव कलरमध्ये येतो. जर आपण उन्हामध्ये गेलो त्याचं या साडीचं जे लूक आहे ते काही अशा प्रकारे दिसते. आणि खरंच खूप छान असं लूक येते जेव्हा तुम्ही गजरा लावता, जेव्हा तुम्ही असं नटता थटता. पण खूप सुंदर असं दिसतं, कारण हे मराठमोळं लूक आहे. आणि जे पैठणी म्हणा किंवा ह्या ज्या आपल्या काठापदराच्या साड्या आहेत ना,
त्याने जे आपलं म्हणजे चेहरा म्हणा किंवा आपलं जे सौंदर्य फुलून येतं ना, ते खरंच खूप छान असं दिसतं. तर आता आपण वळूया माझ्या तिसऱ्या साडीकडे. तिसरी साडी ही आहे. तर ही जी आहे ना, ही मी अशी छोटं म्हणजे काठपदर असतं ना, छोट्या काठामध्ये घेतलेली होती. कारण तेव्हा थोडंसं ट्रेंडिंग झालेलं होतं की छोटे छोटे असे काठं. तर हे बघा असे छोटे आणि यावर असे छोटेसे असे मोरसुद्धा आहे. आणि साडी खूप छान दिसते कारण याचे दोन्ही पण जे खालचे वरचे जे काठं येणार ते असे एकदम छोट्यामध्ये येणार बघा. आणि आंबा कलर आपण पिवळा असं म्हणतो. आणि ही साडी थोडी प्रेस नाही केलेली आहे मी. आणि याचा जो पदर आहे तो असा आहे. पदर पण खूप छान आहे कारण असं जर कलेक्शन असं म्हणजे असं जर असलं ना बघा खूप सुंदर दिसते. आणि याचा जर लुक तुम्हाला पाहायचा असेल तर काहीसा असा दिसतो. आणि खूप छान असा लुक दिसतो जेव्हा आपण असं गजरा इथे लावतो ना, मराठमोळा लुक खूप मस्त वाटते ही साडी घातल्यावर. आणि ही साडी मी घेतलेली होती मुळचंद मिलमधून. ही लग्नानंतरच घेतलेली साडी आहे. ही मी 2021ला घेतलेली होती. आणि याचा जो फोटो आहे तो मी असा बघा असं खूप छान दिसते. आणि ही साडी मला पडलेली होती तेव्हा 3,25,000ला. ही साडी मला 3,25,000ला इथे पडलेली होती. पण म्हणजे ही पैठणीमध्ये येते त्यामुळे ही महागच येणार आहे. तर खूप छान आहे. नेक्स्ट साडीचं कलेक्शन आहे ती आहे ही साडी. ही आपण पैठणी तर नाही म्हणू शकत त्याला. ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर आहे पण खूप सुंदर दिसतं हा कलर बघा. बॉटल ग्रीन कलर आहे आणि काठ खूप सुंदर काठ आहे याची सुद्धा. आणि हा जो कलर आहे हा पण खूप खूप छान आहे बघा. आणि याचा जो पदर आहे ना आणि याचा जो असा पदर येतो तो हा रेडमध्ये पदर येतो. ॲक्च्युली मी याचा अजून ब्लाऊजसुद्धा नाही काढलेलं होतं. तर मी यावर म्हणजे सोनेरी कलरचंच ब्लाऊज घातलेलं होतं. साडी खूप सुंदर आहे आणि खूप छान दिसते. आणि आत्ता जे आपलं हे झालेलं होतं मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार तेव्हा मी ही साडी घातलेली होती. आणि साडी खरंच खूप छान दिसते कारण असं रेड आणि बॉटल ग्रीन कलरचं जर कॉम्बिनेशन असेल ना तर साडी खरंच खूप उठून दिसते आणि खरंच खूप छानसुद्धा दिसते बघा. आणि ही साडी मी अमरावतीमधून घेतलेली होती. मी अंबादेवी एकविरा देवीचं जे अमरावतीला मंदिर आहे, बरेच जण कुणी नवीन असेल तर त्यांना माहितीसुद्धा नसेल की अमरावतीला अंबामातेचं खूप फेमस असं मंदिर आहे. तिथे अमरावतीला गेल्यानंतर तरी आम्ही दर्शन घेतो. आणि मी 2021ला माझा पेपर होता. तर मी पेपरसाठी गेलेली होती. मग माझा पेपर सकाळी झालेला होता आणि मेन म्हणजे त्यावेळेस नवरात्रसुद्धा होतं. मग मी ओटी भरली होती. आणि नवरात्रामध्ये तिथे जे कोणी साड्या दान करतं म्हणजे साड्या देवीला अर्पण करतं तर तिथे त्या साड्या देतात. तर ही साडी फक्त आणि फक्त मला 350 रुपयाला म्हणजे मी घेतलेली होती. देवीची साडी होती ही अंबा मातेची. आणि मला ही साडी पाहिल्याबरोबर खूप आवडली होती बघा. ही साडी फक्त आणि फक्त मला 350 रुपयाला पडली. म्हणजे ही देवीला चढवलेली साडी असते ती मी देवी मंदिरामधून घेतलेली होती अंबा मातेच्या. आणि मला ही म्हणजे खूप जास्त आवडलेली आहे. कशी वाटली साडी? छान आहे ना. आजच्या दिवसातली ही माझी शेवटची साडी म्हणजे माझी 5वी साडी आज मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर ही साडी थोडी टिश्यूमधून सुद्धा येते. आणि ही सुद्धा मी अमरावतीमधूनच घेतलेली आहे. फक्त शॉप बदललेलं आहे. आता ही मी घेतलेलं होतं अमरावतीमधून ही घेतलेली साडी आहे. आणि ही साडी बघा खूप छान आहे. ही मी माझ्या देराच्या लग्नामध्ये घेतली होती. मेहंदी फंक्शनसाठी घेतलेली होती. म्हणजे मी गेली होती तिथे घागरा घ्यायला रिसेप्शनचा. पण मला ही साडी खूप आवडली होती. आणि ही साडी मला 700 रुपयाला पडलेली होती. अमरावतीचं जे होलसेल मार्केट आहे बिझीलँड ते श्रद्धा दुकान आहे. त्या श्रद्धामधून मी ही साडी घेतलेली होती. आणि मला ही साडी खूप खूप जास्त आवडलेली होती. आणि ह्या साडी घातल्यानंतर खूप छान असं लूक येते. आणि याचा जो काही पदर आहे हा असा याचा पदर येतो. साडीचं जे टेक्स्चर आहे ना ते खूप छान आहे. आणि पदर बघा असा खूप सुंदर असा पदर आहे. आणि साडीचं टेक्स्चर असं वेगळंच आहे म्हणजे घातल्यानंतर खूप छान अशी बसते. आपलं बिझीलँड आहे ना तिथून घेतलेली होती. आणि साडी खूप छान आहे.
तर आज मी माझ्या 5 साड्या तरी तुम्हाला दाखवल्या आहेत. यापैकी तुम्हाला साडी कोणती आवडली मला नक्की सांगा. आणि असंच माझ्याकडे नेटचं सुद्धा कलेक्शन आहे, ज्या साड्या खूप सुंदर आहे नेटच्या सुद्धा. तर तुम्हाला ते कलेक्शन पाहायला आवडेल का मला नक्की नक्की सांगा. आणि यापैकी तुम्हाला माझी कोणती साडी आवडली, ही साडी आवडली की मग ही साडी आवडली की तुम्हाला ही साडी आवडली की तुम्हाला ही वाली साडी आवडली होती, ही रेड आणि बॉटल ग्रीन कलरची साडी आवडली. तुम्हाला यापैकी माझी कोणती साडी आवडली मला नक्की सांगा. आणि जर साड्याचं कलेक्शन आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि माझ्या नेटच्या साड्यांचं म्हणा किंवा तुम्हाला सिंपल ज्या साड्या असतात आपण ज्या अशा घरामध्ये घालतो किंवा असं कुठे पटकन जायचं असेल किंवा काही कामानिमित्त म्हणा किंवा आणखी कुठे जर आपण गेलो तेव्हा आपल्याला अशा साध्या साड्या पाहिजे असतात घालायला, तर त्यासुद्धा तुम्हाला माझ्या पाहायला आवडेल का हे सुद्धा मला नक्की सांगा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.